नमस्कार मित्रांनो, आज मला थोडंसं बोलायचं होतं आणि काही सांगायचं होतं म्हणून मी हा खरं तर व्हिडिओ केलेला आहे. एक महिना 2 महिने झाले असते साधारणतः आणि माझ्या मुलांची एक्झाम होती. त्यावेळेला आम्ही त्या एक्झाम सेंटरला दोघंही नवरा बायको होतो आणि त्या ठिकाणी रेंज नव्हती, म्हणजे मोबाईलला अशी रेंज नव्हती. माझा मोठा मुलगा जेव्हा आला, म्हणजे परीक्षा देऊन आला, तर त्याला सकाळी लवकरच गेलो होतो आम्ही 6 वाजताच. त्यामुळं त्याने चहा वगैरे काहीच पिलं नव्हतं. तर 11 वाजता आम्ही म्हणजे वाजले होते, जवळजवळ 12 साडेबारा झाले होते. तर त्याला चहा प्यायचा होता. तर आता ऑनलाईन बरंचसं सगळं असल्यामुळं सकाळी खूप लवकर निघाल्या होतो, म्हणून कॅश काही जवळ नव्हती. आता ऑनलाईन असल्यामुळे आम्ही याच्याने काय म्हणतात त्याला मोबाईलवरनं करणार होतो पेमेंट. चहा घेतला आणि चहा पिऊन झाला. चहा आणि अमाऊंट अशी जास्त नव्हती, 10 रुपयेच होती, 10 किंवा 15 रुपये होती. तर त्याला एकट्यालाच घेतला होता, कारण आम्ही दोघांनी घेतला होता म्हणून आम्ही काही पिला नाही. आणि थोड्या वेळाने नेमका मोबाईलचं इंटरनेटच चालायला तयार नव्हतं. आता तो जो चहावाला होता त्याच्याकडनं हॉटस्पॉट पण मागितला, पण तरी ते काय माहिती काय झालं, ते लवकर चालायलाही तयार नाही. माझ्या पण मोबाईलचं हॉटस्पॉट घेतलं, पण तेही चालायला तयार नव्हतं. मग त्यावेळेला एक मुलगा होता, साधारणतः 20-21 वर्षाचा मुलगा असून, तोही एक्झामसाठीच आलेला होता. त्याने चहा पिला आणि त्याने इमिजिएट म्हटला की काका मी भरतो पैसे, मला वाटलं तर तुम्ही थोड्या वेळाने करा पेमेंट. हे झालं आणि त्याने असेच पैसे केले आणि निघून गेला. माझ्या मिस्टरांनी त्याचा नंबर वगैरे घेतला की मी बाहेर गेलो की तुला पेमेंट करतो म्हणून. ते झालं कम्युनिकेशन. पण मला हे सांगायचं होतं की माणुसकी खरंच कमी नाही झालेली. मुलं म्हणजे आत्ताची जनरेशन आहे ना, ती तेवढीच कॉन्शियस आहे आणि त्यांना कळतं की आपण कुठे मदत करावी, काय करावी. मला इतकं छान वाटलं त्या मुलाचं वागणं वगैरे सगळं बघून, की कोणी ओळखीचे नव्हते, काय नव्हते आपले, तरी पण त्यांनी ती मदत केली. म्हणजे ही एक खूप मोठी कौतुकाची बाब आहे आणि हे मला खरंच शेअर करायचं होतं, म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवला. थँक्यू.